वैशिष्ट्य काहीच नाही, एक नंबर अर्जुन खोतकर धनुष्यबाण एवढंच आहे, बाकी दुसरं कोणी आहे असं दिसतच नाही. प्रचाराला अवघी 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचं कुटुंब या ठिकाणी डोर टू डोर प्रचार करत आहेत. त्यांच्या कन्या दर्शना खोतकर आहेत आणि पुत्र अभिमन्यू खोतकर आहेत, याशिवाय सून देखील आहेत. यावेळेचा कसा अनुभव आहे? कारण मी बघितलं की मागची 2 टर्म तुम्ही प्रचार करत होता. खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. आम्ही सर्व ठिकाणी जेव्हा जात आहोत खूप रिस्पॉन्स भेटत आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे जे मुख्यमंत्री साहेबांच्या आणि भाऊंच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मला असं वाटतं की खूप खंबीरपणे भाऊंच्या पाठीशी उभा आहे असं दिसत आहे. खरंच ह्या लाडक्या बहिणीचा तसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय का? प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता त्या सगळ्या महिला तुम्हाला याबाबत बोलता, डिस्कस होते का? तुम्ही तसं बोलता त्यांना? नाही, ते स्वतःहून खूप जास्त प्रतिसाद देत आहे. जे CM सरांनी जे योजना राबवलेली आहे ती खरंच यशस्वी आहे. सासऱ्यांचा प्रचार करताना काहीसं काही दडपण येतं त्यांच्या म्हणजे त्यांनी केलेली कामं असतील किंवा अर्थात त्यांच्यावरती टीका देखील होत असते? नाही, टीका तर आज मी नाही ऐकलेली झालेली. जेवढं पण मी फिरलेली आहे फक्त त्यांचं कौतुकच ऐकलेलं आहे. सो त्यांनी जे कामं केलेले आहेत ते दिसतात, ते लोकांना त्यांचं हार्डवर्क दिसतंय. या भावंडांना अनुभव आहे, मग तुमच्यासाठी काहीसं दडपण होतं काय? दडपण हो, कारण की त्यांचं नाव एवढं मोठं आहे, त्यांनी कामं एवढी केलेली आहेत, तर त्यापर्यंत लेवलला पोचायला अजून खूप वर्ष आहेत आम्हाला. बट ट्राय करतोय आम्ही त्यांना थोडीफार हेल्प करायची. नेत्यांची मुलं आहेत, त्यांना काही गरज नसते किंवा कार्यकर्त्यांसारखी स्ट्रगल नसते, एक भावना असते, अशा वेळी ही कार्यकर्ते सोबत घेऊन तशी काही फिलिंग तुमच्या मनात येते? नाही, आपण जर इथं प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं तर आम्ही कार्यकर्त्याच्या वेगळं काही वागत नाही. आम्ही सगळं परिवार म्हणून इथं वावरतो आणि मला वाटतं की शिवसेना हा पक्ष नसून हा एक परिवार आहे आणि परिवाराच्या सोबत आम्ही इथं नेहमी असतो. यावेळेचं काय निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य काहीच नाही, एक नंबर अर्जुन खोतकर धनुष्यबाण एवढंच आहे, बाकी दुसरं कोणी आहे असं दिसतच नाही. तुमचे एक भाषण बघितले, म्हणजे तुम्ही दादूभाईच्या अगोदर खरं तर राजकारण हाताळलं. या अगोदरचं तुम्हाला असं वाटतं की खोतकरांचा वारसा तुम्ही समर्थपणे पुढे चालू शकता? मला हे बरेच जण विचारत आहेत. मी सगळ्यांना हेच सांगते की आज सध्या पुरता तरी माझं एवढंच एक फोकस आहे की बघा, इट्स इम्पॉसिबल. एक कॅन्डिडेट प्रत्येक माणसापर्यंत नाही पोहोचू शकत आणि त्या मानाने तरी सुद्धा माझ्या वडिलांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. मराठवाड्यात असं कुणाचाच नसेल एवढा जेवढा माझ्या वडिलांचा आहे. पण तरीही मला असं वाटतं की आजपर्यंतचं किंवा सध्या पुरताचं माझं फोकस एवढंच आहे की माझ्या माध्यमातून मी माझ्या वडिलांना किंवा त्यांनी केलेल्या कामांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवण्यात सक्सेसफुल होईल, एवढंच माझं फोकस आहे. बरं, म्हणजे खोतकरांचं जास्त तुम्हाला पुढचं वारसदार म्हणून अभिमन्यू मध्ये दिसतं का तुमच्या स्वतः दिसतं? नाही, नक्कीच. म्हणजे मी आता फुल्ली या रिंगणात उतरलेली आहे प्रचारात, पण तो मागील 5 वर्षात जसा तो सक्रिय झालेला आहे तो पूर्णतः खोतकर साहेबांसोबत आहे आणि मला असं वाटतं की ते दोघांनी ह्या मतदारसंघाला इतकं सुंदर प्रकारे हाताळलेलं आहे, तर मला वाटतं की त्याचा खूप मोठा क्रेडिट आहे यावेळेस. त्याला आपण वी शुडंट ते नजरअंदाज नाही करायला पाहिजे. असंच आहे काही? हो, म्हणजे फील्डवर काम करत असताना, संघटन उभा करत असताना मला वाटतं 5 वर्षात जे संघटन उभा करण्यासाठी मला खोतकर साहेबांच्या माध्यमातून किंवा शिंदे साहेबांच्या माध्यमातून जी काय मदत झाली त्या मदतीने मी संघटन चांगल्या प्रकारे उभा करू शकलो आणि आज आपल्याला दिसतंय की शहरात असो किंवा ग्रामीण भागामध्ये असो, प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सक्रियरित्या काम करतात. राजकारण सोपं आहे अवघड आहे? नाही, पाहायला गेलं तर सोपंच आहे, काय अवघड त्याच्यात नाही. तुम्ही जर प्रामाणिक असाल तर ते सोपंच आहे, काय अवघड नाही. कसं आहे आता सध्या वातावरण? कसं आहे? अनुकूल आहे, चांगलं आहे. जिकडे जातोय तिकडे चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय आणि जसं तुम्ही बघताय की प्रत्येक कार्यक्रम आमचे 2-2 तास लेट चाललेत. म्हणजे लोकांनाही आम्हाला सोडावं वाटत नाही आणि आम्हालाही तिथून लवकर निघावं वाटत नाही, अशीच काय परिस्थिती आहे. म्हणून वातावरण चांगलं आहे. मागच्या वेळेस देखील होतात, फारसा काही आपल्याला त्यावेळेस रिझल्ट आला नाही. हो, यावेळेसच्या वातावरणात आणि त्यात फरक दिसतो? हो, 100%. मागच्या वेळेस जे काय झालं त्या चुकातून 100% आम्ही शिकलेलो आहे आणि त्या चुका पुन्हा होणार नाही त्याची काळजी आम्ही घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने वातावरण बदललेलं दिसते. एकूणच खोतकरांचं हा सगळं कुटुंब आहे जे की डोर टू डोर प्रचार करत आहे ना. यावेळचं वातावरण
अत्यंत पोषक असल्याचा या कुटुंबाचा दावा आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.